अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर बघा, आजचा विषय म्हणजेच काय, तर उद्या आपली गुरुपौर्णिमा येणार आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे. गुरुपद आपल्याला महाराजांना द्यायचं आहे. आपल्यासाठी खूप 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 मोठा दिवस उद्याच्या दिवसाला आहे. गुरुपौर्णिमा हा दिवस एका वर्षामध्ये एक वेळाच येत असतो आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला भरभरून जेवढं शक्य होईल तेवढं महाराजांच्या चरणी लीन राहायचा प्रयत्न करायचा आहे. तसेच महाराजांना ज्या गोष्टी आवडतात त्या आपल्याला करायच्या आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे ते आपण जाणून घेऊ. म्हणजे जेवढं मी सांगेल त्यापैकी जेवढं तुम्हाला जमेल त्या गोष्टी करायचा प्रयत्न करा. त्या सेवा असो, उपासना असो, एखाद्याला मदत असो, किंवा काहीतरी बघा दानधर्म असो, किंवा आपण कोणत्या गोष्टी आपल्या घरामध्ये सुद्धा करू शकतो. आपल्याला नैवेद्य कोणता महाराजांना दाखवायचा आहे या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. आपण बघा, घरात पण पूजा करायची का, हा बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो. आपण जर केंद्रामध्ये मठामध्ये जात असतो पण घरी पण पूजा करायची का, हा सुद्धा प्रश्न जो आहे तुमचा, त्याचं उत्तर मिळेल. तर बघा, उद्याच्या दिवसाला म्हणजेच 29 जुलै 2026 वार आहे बुधवार, या दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरूंसाठी एक खूप मोठा, म्हणजे आपलं बघा कृतज्ञता, आपण जे काही आपल्या गुरूंकडून शिकलेलं असतो ते आपल्याला व्यक्त करायचं आहे. महाराजांना खूप खूप म्हणजे आपल्याकडून धन्यवाद बोलायचं आहे आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे की जे वर्षभरामध्ये तुम्ही आमच्याकडून करून घेतात ते महाराज असतात. आपण कुणीही नसतो, सगळं काही करतो ना ते फक्त महाराज करत असतात. आणि या गुरुपौर्णिमेपासून तर पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत ते आपला सांभाळ करत असतात एक वर्षभरासाठी. म्हणून त्यांना आपण हा दिवस आपण साजरी करण्यासाठी त्यांना हा पूर्ण दिवस समर्पित करायचा असतो, म्हणजे आपल्या गुरूंसाठी समर्पित करायचा असतो. आता बघा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सर्वप्रथम सांगेल, आपल्या घरातील जी पूजा असते ती यथाशक्ती आपल्या मनापासून करायची आहे. सर्वप्रथम तर आपल्या घरात मूर्ती, फोटो स्वरूपात महाराज आहेत, त्या मूर्तीची, त्या फोटोची म्हणजे आपण एक पूजा जी आपल्याला कळते मनापासून त्या पद्धतीने करावी. महाराजांचा अभिषेक, सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्यात. अभिषेक करायचा आहे, फोटोशील स्वच्छ असा पुसून घ्या, फूल हार जे असेल ते आपण अर्पण करायचं, अष्टगंध लावायचे, आरती महाराजांची करायची आहे. आणि त्यानंतर बघा, आपल्याला महाराजांना नैवेद्य अर्पण करायचं आहे. आता नैवेद्यामध्ये बऱ्याच गोष्टी येत असतात. महाराजांना जे काही आवडतं, गोडाचा नैवेद्य तुम्ही करू शकतात, पुरणाच्या पोळीचं नैवेद्य महाराजांना आवडतं तो करू शकतात, कांदा भजी करू शकतात, डाळ भात घेवड्याची शेंगांची भाजी असते ती सुद्धा महाराजांना आवडते, ती तुम्ही करू शकतात. वेगवेगळे पदार्थ जे महाराजांना आवडतात, बेसनाचे लाडू असतात ते सुद्धा महाराजांना आवडतात, म्हणून ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात. तर या पद्धतीने तुम्हाला महाराजांना नैवेद्य जो आहे तो सागर संगीत या पद्धतीने करायचं आहे. 10:30ला आरती होत असते, ती नैवेद्य आरती म्हणून असते. तर शक्य झालं तर तुम्हाला सांगेल, 10:30ची आरती झाल्यानंतर महाराजांना नैवेद्य आपण दाखवत असतो. महाराजांचा जेवणाचा वेळ आहे. आणि बघा, आपण केंद्रांमध्ये किंवा मठांमध्ये जातो तिथे कटाक्षाने हे नियम पाळले जातात. आपण घरात हे नियम पाळत नाही, पण अशा वेळी जर शक्य झालं तुम्हाला सांगेल तर 10:30ची आरती आपण जेव्हा करतो तेव्हा नैवेद्य तयार करून महाराजांना ठेवायचा आणि नंतर आरती करायचा. आपण एक छोटासा प्रयत्न करायचा आहे, या पद्धतीने करा. त्यानंतर तुम्हाला सांगेल, या दिवसभरामध्ये आपल्याला जो चालणार आहे आपला दिवस, या दिवशी आपल्याला सेवा किंवा आपण म्हणजे कोणत्या कोणत्या उपासना महाराजांच्या करू शकतो. तर थोडक्यात सांगेल बघा, श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण. आता बघा, बऱ्याच महिलांचा असा विषय असेल की एवढ्या दिवसांमध्ये ताई माझ्याकडनं कुठलंच काहीच झालं नाही, किंवा कुठलीच सेवा मी झालेली नाही किंवा केली नाही, किंवा मला जमलंच नाही, किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशीसुद्धा मला जमणार नाही, ऑफिस आहे तर मी काय करू. यासाठी सांगेल, तर ऑफिस जर तुमचं असेल, तुम्हाला वेळच नाही, अभिषेक वगैरे महाराजांचा करा, यथाशक्ती पूजा करून घ्या. आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल, नित्यसेवेचा ग्रंथ आहे बघा, नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये श्री स्वामी चरित्र अवतरणिका दिलेली आहे, गुरुचरित्र अवतरणिका सुद्धा दिलेली आहे आणि स्वामी चरित्र अवतरणिका सुद्धा दिलेली आहे. तर त्या तुम्ही पठण करू शकतात. जी एक शक्य होईल ती करा. तुमचा वेळ बघा, त्या वेळेनुसार तुम्ही पठण करावी. आपल्याला नाही फूल नाही तर फुलाची पाकळी असं सांगेल मी तुम्हाला, या ठिकाणी तुम्ही अर्पण करू शकतात महाराजांना. या पद्धतीने ती एक सेवा तुम्ही करा. आता ज्यांना कुणाला वेळ आहे, वेळ साध्य होईल, त्यांनी बघा श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एकतरी पारायण
आपल्या घरात करा. एक पारायण म्हणजे काय, बऱ्याच लोकांना माहिती नसतं. तर या ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत. तर 21 अध्याय, संपूर्ण 21 अध्याय एका बैठकीत पूर्ण करणे म्हणजे एक पारायण, एक पाठ होत असतो. या पद्धतीने करा. एका बैठकीत होत नाही तर 2 बैठकीत करा. या पद्धतीने तुम्ही करू शकतात. 11 माळी जप, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप आपल्याला करायचाच आहे. गुरुमंत्र आहे, त्याचा 11 माळी जप तुम्ही करायचाच आहे त्या दिवशी, हे लक्षात घ्या. त्यानंतर तारक मंत्र, तारक मंत्राचं तीर्थ आपल्याला बनवायचं आहे. तारक मंत्र हा 11 वेळा आपल्याला म्हणायचाच आहे. 11 वेळा, 21 वेळा तुम्हाला शक्य होईल तर म्हणा. 11 वेळा किंवा 21 वेळा आपल्याला म्हणायचाच आहे. या 3 सेवा नक्कीच आपल्याला करायच्या आहेत. त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर जमलं तर दुसऱ्या सेवा तुम्ही अजून करू शकतात. बघा, दत्त महाराजांची दत्तबावांनी तुम्ही म्हणू शकता. दत्तबावांनी झाल्यानंतर तुम्हाला सांगेल घोर कष्टोद्धारण स्तोत्र जे आहे त्याचं अनुष्ठान तुम्ही करू शकतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी घोर कष्टोद्धारण स्तोत्र खूप 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 प्रभावशाली आहे, ते तुम्ही म्हणू शकतात. तुम्हाला आत्तापर्यंत गुरुचरित्र पारायण नाही शक्य झालं तर गुरुचरित्रामधला 14वा अध्याय, 18वा अध्याय तुम्ही पठण करू शकतात. त्यानंतर तुम्हाला सांगेल, बघा आपण आहे ना, दत्त महाराजांचं जे स्तोत्र आहे ते सुद्धा तुम्ही म्हणू शकतात. जगदबंद अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना, खूप सुंदर आहे. मोबाईलला लावून द्या, त्यांच्यासोबत म्हणा, कारण आपण दररोज लावतो तर बऱ्यापैकी आपलं पाठांतर झालेले असतात हे, त्यामुळे ते तुम्ही म्हणू शकतात. खूप सुंदर वाटेल, तुम्ही एक वेळा म्हणा. खूप एवढं सुंदर वाटतं ना, एका याच्यात आपण मग्न होऊन जातो. ते तुम्ही म्हणू शकतात. नंतर अक्कलकोट स्वामींचं स्तोत्र आहे, एक 15 मिनिटाचं आहे. तुम्ही मोबाईलला सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल. ते स्तोत्र जेव्हा तुम्ही ऐकतात ना, तुम्हाला सांगेल अक्षरशः महाराज खूप खूप म्हणजे आपल्या जवळ आहेत असं वाटतं. तर नक्कीच हे स्तोत्र जे आहे ते नक्कीच तुम्ही तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही मोबाईलला लावा. मी नेहमी ऐकत असते, बऱ्याच दिवसामध्ये मला आठवण आली की मी लावते आणि दररोजचे माझे मोबाईलला लागतात. त्यामुळे मला खूप सुंदर असं वाटत असतं वातावरण घरात. म्हणून श्री अक्कलकोट स्वामींचं स्तोत्र जे आहे ते सुद्धा तुम्ही लावू शकतात. 15 मिनिटाचं आहे अगदी, ते लावा तरीसुद्धा चालेल. त्यानंतर तुम्हाला सांगेल, हे सगळं काही झाल्यानंतर आपल्या घरामध्ये पूजापाठ सगळं काही झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं गुरुपद तर आपल्या घरात आपण घेणारच आहोत. महाराजांच्या समोर बसा, गुरुपद घ्या. त्यानंतर आपल्याला मठामध्ये महाराजांचा, स्वामी समर्थ महाराजांचा मठ किंवा केंद्र असेल तर तिथे नक्कीच जायचं आहे. तिथे गुरुपद घेतलं असेल तुम्ही घरी तर ते नारळ ते तिथे न्या, तिथे तुम्ही गुरुपद घ्या. महाराजांना सांगावं की मला सांभाळा, या पद्धतीने गुरुपद घ्या. मठामध्ये महाराजांजवळ बसा, थोडा वेळ बसा. तिथे बसून थोडा जप करा. नाही जप शक्य झालं तर शांत बसायचं आहे, आपल्या गुरूंच्या सानिध्यात बसायचं आहे. तिथे महाराजांजवळ थोडं 5-10 मिनिट शांत डोळे बंद करून बसावं, महाराजांना स्मरावं. महाराजांना त्या दिवशी तुम्ही काहीच सांगू नका की माझी ही इच्छा का ती इच्छा, काही सांगू नका. तुम्हाला सांगते, फक्त महाराजांना सांगायचं, सुख असो दुःख असो फक्त तुम्ही सोबत राहा. जन्मोजन्मांतरी सोबत राहा. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात, जेवढे काही माझे जन्म होतील फक्त तुमची साथ मला हवी आहे. तुम्ही गुरु म्हणून पाहिजे, हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि नक्कीच मठांमध्ये केंद्र असेल जवळ तिथे जा, नाही असेल तर दत्त महाराजांचं मंदिर असेल बघा, तिथे जा, तिथे बसा, तिथे सांगा तुम्ही. या पद्धतीने तुम्ही करू शकतात. ही सेवा नक्कीच सगळ्यांनी करा. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली गुरुपौर्णिमा असल्या कारणाने बघा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण जे काही दान करतो, आता पिवळ्या कलरचं दान करायला खूप महत्त्व आहे. म्हणून आपलं गुरुबळ जे असतं ते स्ट्रॉंग होत असतं. म्हणून आपल्याला पिवळ्या वस्तू दान करायच्या आहेत. पिवळ्या वस्तू कुठल्याही दान करा. त्या दिवशी बघा, तुम्ही वडापाव पिवळा असं तो दान करू शकतात. पिवळी खिचडी बनवून तुम्ही गोरगरिबांना दान करू शकतात. पिवळी चण्याची डाळ असते ती तुम्ही दान करू शकतात. पिवळे बुंदीचे लाडू असतात ते दान करा. बेसनचे लाडू असतात ते दान करा. केळी पिवळी असतात ते दान करा. मुंगची डाळ असते पिवळी ती दान करा. जे जे पिवळं आहे, गूळ असतं गूळ दान करू शकतात. ज्या काही पिवळ्या वस्तू आहेत ते तुम्ही दान करायचे. महाराजांना सुद्धा बघा, पिवळे फुलं जे असतात ते तुम्ही अर्पण करा. ठीक आहे, चाफ्याचे फुलं असतात ते, झेंडूचे, कोणतेही असू द्या, पिवळ्या कलरला खूप महत्त्व आहे कारण तो गुरूंचा कलर आहे.
म्हणून पिवळा कलरला खूप महत्त्व आहे. पिवळे वस्त्र परिधान करायचे आहेत तुम्ही त्या दिवशी. शक्य झालं तर पिवळा जो आहे त्या पिवळ्या कलरला खूप महत्त्व दिलं जातं. हा गुरुबळ जे असतं ते जास्त पटीने वाढतं, म्हणून गुरुवार जो असतो तो गुरूंचा वार असतो, म्हणून पिवळे वस्त्र परिधान करावे. आपलं गुरुबळ हे स्ट्रॉंग होतं आणि गुरुपौर्णिमा असल्या कारणाने पिवळे वस्त्र परिधान करा. पिवळ्या वस्तूंचं दानधर्म करा जास्तीत जास्त, हे तुम्हाला अवश्य सांगेल. तर या पद्धतीने आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी या गोष्टी करायच्या आहेत. नक्कीच तुम्हाला सांगेल की थोडी का असेना सेवा आपल्या घरात घडणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला पूजा जी असते, आपण मठामध्ये केंद्रामध्ये जाणार आहेत तुम्ही, पण आपल्या घरात सुद्धा महाराजांचं अधिष्ठान आहे. महाराज जे आहेत ते आपल्या घरात वास्तव्य आहे त्यांचं, म्हणून आपल्या घरातील मूर्ती असेल तर मूर्तीचा अभिषेक नक्कीच आपल्याला करायचा आहे. फोटो असेल, फोटोची पूजा, आरती, नैवेद्य या गोष्टी आपल्याला घरात करायच्याच आहेत, कारण महाराजांचं अधिष्ठान आपल्या घरात आहे हे विसरू नका. नाही तर बऱ्याच महिला काय करतात, घरात पूजा राहू देतात, मठांमध्ये करत असतात. पण हो, नक्कीच करा, मी नाही म्हणणार नाही, पण आपल्या घरात सुद्धा पूजा होणं खूप महत्त्वाचं आहे. महाराजांना, आपल्या गुरूंना, आपले गुरु आपल्या घरी जेवायला येणार आहेत असा समज आपल्या मनात ठेवून आपल्याला आपल्या गुरूंसाठी जेवण बनवायचं आहे, त्यांना नैवेद्य आपण अर्पण करायचं आहे, हे लक्षात घ्या. आणि नैवेद्यामध्ये जे काही तुम्ही बनवणार आहेत, जे काही XYZ तुमची परिस्थितीनुसार तुम्ही जेवण द्या, पण त्यामध्ये अवश्य वस्तू म्हणजेच कोणत्या, तर बघा त्यामध्ये भाजी चपाती काही तुम्ही जेवणामध्ये बनवा, पण विडा जो असतो, पानाचा विडा जो आपण तांबूल देवीला पण देतो, आणि विडा पण असतो बघा, खायचं पान, ते आपल्याला नैवेद्यामध्ये ठेवायचं आहे. आणि अजून एक दक्षिणा, गुरुदक्षिणा नक्कीच 1 रुपया, 11 रुपये, 21 रुपये जे तुम्हाला शक्य होईल ताटामध्ये दक्षिणा नक्कीच आपल्याला ठेवायची आहे. आणि ती दक्षिणा आपण मंदिरामध्ये किंवा मठामध्ये दान करायची आहे. नंतर या पद्धतीने तुम्ही जो नैवेद्याचा ताट आहे त्यामध्ये या 2 वस्तू ठेवायच्या आहेत, त्याशिवाय आपला नैवेद्य जो असतो तो अपूर्ण राहत असतो. म्हणून अवश्य आपण गुरुचरित्राचं पारायण करत असतो तेव्हा सुद्धा या गोष्टी ठेवत असतो. आणि गुरुपौर्णिमेचं नैवेद्य आपण दाखवणार आहोत, अर्पण करणार आहोत महाराजांना, तर नक्कीच या 2 गोष्टी ठेवायला विसरू नका. या पद्धतीने आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी नैवेद्य दाखवायचं आहे. यथाशक्ती उपासना ही करायची आहे, मनापासून विश्वासाने श्रद्धेने करा. थोडी असेल का, पण ती करा असं मी अवश्य सांगेल. गुरुपौर्णिमा आपल्या गुरूंसाठी आपण करणार आहोत, त्यासाठी आपल्याला उपासना करणं खूप महत्त्व आहे. चला मग, सांगितलेली सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.